कोल्हापूर जिल्ह्यासह पावसानं जोरदार रिपरिप सुरू केलेली दिसून येते। पंचगंगेची पाणी पातळी 29 फुटावर गेली आहे। पंचगंगा ही दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेलेली आहे। 24 तासात गगनबावडा तालुक्यासह 12 धरण क्षेत्रात अतिवृष्टी झालेली आहे। राधानगरी धरण हे 84% भरलंय। हवामान विभागानं जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे। या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली गेलेले दिसून येत आहेत। पंचगंगा ही दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं गरजेचं आहे। 2 ते 3 दिवसापासून आपण जर बघितलं तर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने रिपरिप सुरू केलेले आहे। मी आता पंचगंगा घाटावर आहे। पंचगंगा नदी ही दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेलेली आहे। एकदा पात्राबाहेर जाऊन सुद्धा आता पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेलेले आपल्याला दिसून येते। जसं बघायला गेलं तर कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर 21 ते 24 तसंच 25 बंधारे हे पाण्याखाली गेल्याचे आपल्याला दिसून येते। कोल्हापूर शहरामध्ये पावसाने चांगलीच जोरदार सुरुवात केलेली आहे। रिपरिप पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहताना आपल्याला दिसून येते। हे दृश्य आपण आता जे बघताय ती पंचगंगा नदी घाटावरची असल्यामुळे ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर दुथडी भरून वाहताना दिसून येत आहे। काही शिखरे होते किंवा काही मंदिरांची शिखरे होती ती आता दिसेनाशी झाली आहेत, कारण की पाण्याची पातळी सुद्धा वाढलेली आहे। त्यामुळे लोकांना सुद्धा एक धास्तीचं वातावरण किंवा भीतीचं वातावरण सुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे। गगनबावडा तालुक्यासह 12 धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पावसाची जोरदार सुरुवात आहे। अशातच राधानगरी धरण हे 84% भरलेलं आहे आणि त्याचबरोबर काळंबवाडी धरणाची सुद्धा पाणी पातळी झपाट्याने वाढताना सुद्धा आपल्याला दिसून येत आहे। बुधवारी जर बघितलं तर हवामान खात्याने ह्या काही दिवसांमध्ये कोल्हापूर शहराला त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि बुधवारी शहरात सायंकाळपर्यंत धुवाधार पाऊस पडला होता। बुधवार किंवा काल सुद्धा शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद जी आहे ती झाली होती। अशातच जिल्ह्यात 24 तासात जर बघितलं तर 19.1% पावसाची नोंद ही आपल्याला दिसून आली आहे। गगनबावडा असू दे किंवा राधानगरी या 2 तालुक्यांना विशेषतः हाय अलर्ट देण्यात आलेला आहे किंवा इथे अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे। अशातच जिल्हा प्रशासन असू दे किंवा नागरिकांच्याकडून मोठ्या प्रमाणावर एक धास्तीचं किंवा भीतीचं वातावरण सुद्धा मानलं जात आहे, कारण की दुसऱ्यांदा पंचगंगा नदी ही पात्राबाहेर गेल्यामुळे लोकांना सुद्धा धास्तीचं आणि प्रशासनाला सुद्धा भीतीचं वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे। अशातच कोल्हापूरसह अनेक ठिकाणी सुद्धा अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला आहे। गगनबावडा राधानगरी या ठिकाणी सुद्धा आणि आसपासची जी गावं आहेत कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर वडंगी असेल, शे असेल, कसबा बावडा असेल, ह्या ठिकाणी सुद्धा पुराची धास्ती लागून राहत असते, कारण की या ठिकाणी पंचगंगेचे नदीपात्र हे जवळजवळ गावामध्ये शिरण्यास सुरुवात होत आहे। त्यामुळे लोकांनी याची काळजी घ्यावी, त्याचबरोबर प्रशासनाने सुद्धा नागरिकांना सतर्क करण्याचं आवाहन करावं। कॅमेरामन सुरेश पाटील सोबत मी साजिद करजादे, तरुण भारत, कोल्हापूर।